सततचा हवामान बदल, नैसर्गिक संकटे, खतांची झालेली दरवाढ यामुळे पारंपरिक शेतीला फाटा देत अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतीमध्ये अभिनव प्रयोग करत आहेत। यामध्ये कमी खर्चिक असलेली शेती, कमी कालावधीची शेती याला प्राधान्य दिले जात आहे आणि यामध्ये रेशीम शेती असेल, मशरूम शेती असेल याकडे शेतकरी वळू लागले आहेत। मी सध्या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जामदरी या परिसरात आहे। या गावातील महेश शेवाळे या एम.कॉम तरुणानं रेशीम शेतीचा प्रकल्प उभारला आहे आणि या रेशीम शेतीच्या प्रकल्पातून रेशीम शेतीचं अर्थकारण बदलून टाकलं आहे। एम.कॉम झालं, स्पर्धा परीक्षा दिल्या पण अपयश आलं। शेवटी रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला, पण घरच्यांनी या शेतीसाठी विरोध केला। शेवटी मग 2 एकर क्षेत्र कुटुंबियांकडून घेत चांगलं उत्पन्न मिळवून देण्याचा शब्द दिला आणि हा शब्दही सार्थ ठरवला। मागील 2 वर्षांपासून हा तरुण रेशीम शेतीच्या माध्यमातून महिन्याला लाखोचं उत्पन्न घेतोय। हे आहेत महेश शेवाळे आणि त्यांचे कुटुंबीय। या तरुणाने संपूर्ण नियोजनातून रेशीम शेतीचा प्रयोग यशस्वी केलाय। नेमकं नियोजन कसं केलं ते पाहूयात। तुती लागवड, खर्च आणि व्यवस्थापन कसं केलं? तुती लागवडीसाठी नर्सरीमधून आपण 3 रुपये रोपाप्रमाणे एक तुतीचे रोप आणायचे। 1 एकरामध्ये 4 बाय 2 या अंतरावर आपण तुती लागवड करतो। यामध्ये सरासरी 7 ते 7.5 हजार तुतीचे रोपं लागत असतात। असा एकंदरीत 21 ते 25 हजार रुपये तुती रोपांचा खर्च येतो आणि जो तुतीला पाणी भरण्यासाठी ठिबक सिंचन करावे किंवा पाटपाणी द्यावे असा तुतीचा खर्च झाला। त्यानंतर तुतीला जास्त प्रमाणात आपल्या इतर शेतीसारखी जास्त खते औषधाची आवश्यकता पडत नाही। शेणखत एकरी 4 ते 5 टोले शेणखत टाकल्यानंतर रासायनिक खताचे एका छाटणीला तुम्ही 1 गोणी जरी टाकली तर योग्य ठरते। आणि फवारणीचा विषय झाला तर इतर पिकांसाठी जास्त फवारणीची आवश्यकता पडत नाही। पाल्याची क्वालिटी सुधारण्याकरता पोषणची फवारणी करावी लागते। पाल्याची क्वालिटी असले, योग्य प्रकारे पाल्याची गुणवत्ता असल्यामुळे आळीला पोषक पाला भेटतो आणि कोशाचं विक्रमी उत्पादन निघतं। रेशीम कोश तयार होण्याची संपूर्ण प्रक्रिया। सर्वप्रथम आपण चॉकी सेंटरमधून ही जी चॉकी असते आळी बाल्यावस्थेत आणल्यानंतर हा जो पेपर असतो, आपण क्राफ्ट पेपर म्हणतो, हा पेपर अंथरला जातो आणि आपल्या शेतातून तुतीचा पाला तो आळींना टाकण्यात येतो। असं सर्व करून एकंदरीत आपण 18 दिवसामध्ये पूर्ण या रॅकवर आळी थोडी थोडी प्रमाणात पसरवली जाते आणि ती आळीने पूर्ण 18 दिवसात पाला खाल्ल्यानंतर आळी कोशावर जात असते। आळीने ज्यावेळेस तोंडातून धागा टाकण्यास सुरुवात केल्यानंतर आपण त्या आळीवर ही चंद्रिका अथरतो या पाल्यावर आहे आणि नंतर आळी त्या चंद्रिकेवर आल्यानंतर त्या आळीचं तोंडातून धागा काढून या कोशात रूपांतर होत असतं। त्या आळीनंतर या अशा प्रकारे कोश तयार करत असते। या कोशामध्ये आळी बंदिस्त होत असते। कोशाच्या प्रतवारीनुसार भाव मिळतो तो कसा? हे चंद्रिकेवरनं आपण कोश काढल्यानंतर या कोशाची प्रतवारी करायची असते। चांगला आणि असा थोडा डाग आणि पोचट जी अपरिपक्व आळी असते त्या आळीचा कोश आपण प्रतवारी करून बाजूला टाकण्यात येतो आणि या कोशाला पण विक्रमी भाव, उच्चांक भाव मिळतो। आणि हा जो खराब कोश असतो, आपण खराब म्हटलं जातो, आणि हा पोचडा परिपक्व कोश असल्यामुळे याला सुद्धा मार्केटमध्ये मागणी असल्यामुळे हा सुद्धा कोश विक्री केला जात असतो। आता याला साधारण हा चांगल्या कोशाला 600 ते 700 रुपये दर असतो। याच्यामध्ये प्रतवारी करून हा डबल कोश असतो। डबल म्हणजे डबल 2 आळे मिळून 1 कोश तयार केला असतो। या कोशाला 150 रुपये किलोप्रमाणे दर असतो आणि हा पोचट आणि डागी कोश असतो, याला 100 रुपये दर असतो किलोप्रमाणे। एका बॅचचा खर्च आणि उत्पन्न किती मिळतं? एका बॅच मागे कमीत कमी 10 ते 15 हजार रुपये खर्च येत असतो आणि सरासरी उत्पन्न मागच्या बॅचची तुलना जर केली तर मला 96 हजाराची बॅच झाली आणि